पाहणार आहोत. दक्षिण येऊन अंधेरी एकीकडे सुरेश तर दुसरीकडे दिवेश आणि गोलंदाज येतोय तो करण. रुई रॉयल चेंबूर संघाकडून करण गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. पहिला अंतिम फेरीतील पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय तो मात्र करण. पहिला चेंडूवरती आणि ते अपील जोरदार अपील होतंय. पहिल्याच अंतिम फेरीच्या सामन्यामध्ये सुरेश यांना माघारी परतावं लागेल. चांगलं इन्स्ट्रक्शन पाहायला मिळालं आपल्याला इथे. जबरदस्त चांगली चेंडूची फेक पाहायला मिळाली. अंतिम या सामन्यामध्ये पहिला चेंडू करण यांचा जबरदस्त होता. लेंथवरती होता. काही पाहिलं खेळाडू पुढे येतोय सरसावून मारण्याचा प्रयत्न करतोय. थोडासा चेंडू ऑफ स्टंपला टाकला. यष्टीरक्षकाने आपली जबाबदारी पार पाडली आणि यष्टीचित केलं. पहिला गडी बाद होतो दक्षिता 11 अंधेरी या संघाचा सुरेश. यश मिळतं ते मात्र करणला. चांगला चेंडू सी पॉईंटच्या दिशेने घेऊन काढलाय. एक धाव मात्र नक्की घेता येऊ शकली नाहीये. निर्धाव चेंडू जातोय. स्ट्राईकला रोहन, नॉन स्ट्राईकला येतो दिवेश. गोलंदाज करत स्वीप करण्याचा प्रयत्न. फाईन लेगला एक धाव मिळाली आहे. एका धावेने संघाचं आणि स्वतःचं खातं मात्र उघडलं जात आहे. धावपणावरती धाव लागतात ते 1-5-1. चांगला चेंडू करणचा. कारण चांगली गोलंदाजी करतोय. नेहमीच व्यावसायिक संघाकडून सुद्धा खेळत असतो आणि आज मात्र स्टेशन व्हायचं स्पर्धेमध्ये आपल्या घरच्या संघाकडून खेळताना दिसतोय. करण रोहन एक धाव मिळेल रोहनला. 2 खेळाडूंच्या मध्ये खेळताना एक धाव पूर्ण करतोय डिक्लेअरच्या रूपाने. धावा लागतात त्या मात्र 1-3. एक मोठा खेळाडू सुनीलच्या रूपाने यष्टीचित होताना आपण पाहिलं. करण ऑफस्टंप बाहेर पंचाकडून वाईड म्हणून घोषित होतोय. एक धाव एक चेंडू. धावपणावरती धाव लागते ते मात्र 4. 1-5-4. वाईड सलग बॅक टू बॅक 2 वाईड पाहायला मिळतात. धावपणावरती धाव लागते त्या मात्र 5. आपण पाहताय अशी जायतीवाली चषक 2024 अंतिम फेरीचा सामना दक्षिण 11 अंधेरी वर्सेस रुई रॉयल चेंबूर. एक रन मिळेल. या एक धावेने धावपणावरती धावा लागते ती 6. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपणावरती धावा आहे ती 6. सरासरी पाहिजे तर 6 धावांची सरासरी. गेल्या 2 दिवसापासून आपण सर्वजण या SP ग्रुपला जे सहकार्य करताय त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. आज मात्र आपण अंतिम दिवसात अंतिम सामना आपण पाहत आहोत. दक्षिण 11 अंधेरी वर्सेस रुई रॉयल चेंबूर. दक्षिण 11 अंधेरी संघाने नाणेफेक जिंकलं आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिलाच सुरेश यांना माघारी परतावं लागलं. करण यांनी चांगली गोलंदाजी केली. आपल्या पहिल्या षटकामध्ये 6 धावांची सरासरी राखतोय तो संघ दक्षिता 11 अंधेरी. तसं पाहिलं तर या मैदानावरती 20, 21, 22 ह्या धावाच आतापर्यंत जे आहे ते टार्गेट ठेवलं गेलेलं आहे. त्यामध्ये सुद्धा लो स्कोरिंग मॅच सुद्धा आपण चांगल्या पाहिलेल्या आहेत.
जिंकताना अनेक संघ अंतिम सामना घनशाम टॅप केला ऑफ साईडला पॉईंटच्या दिशेने एक मात्र धाव मिळेल देवेशला. धाव फलकावरती धावा लागतील त्या मात्र 7. घनश्याम उर्फ पप्पू एक ड्रम बॉक्स क्रिकेटमधील नावाजलेले नाव. हो पुन्हा एकदा बॅकवर्ड पॉईंटला ठेवून काढले मात्र क्षेत्ररक्षक तिथे तैनात आणि चांगले क्षेत्ररक्षण केले. वर्ल्ड कप 4 फॉर्मॅटमध्ये नेहमीच एक धाव सुद्धा खूप महत्त्वाची असते आणि ती घेण्याचा प्रयत्न फलंदाज करत असतो, परंतु ती धाव सुद्धा रोखण्याचा प्रयत्न गोलंदाज करत असतो. इथे मात्र लाईन भटकतोय घनश्याम. एक अवंत धाव मिळते या फॉर्मॅटमध्ये. खरं तर नो आणि वाईट धावा ज्या वेळेला जातात त्यावेळेला एक चांगला स्कोर बनतो, ह्या रोखायला हव्या. आणि तसं पाहिलं तर फलंदाजी करताना 10-15 धावा करतात, परंतु वाईड आणि नो अनेक अतिरिक्त धावा मिळतात हे पाहिले आज दिवसभरामधून आपण. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न केला, परंतु धाव मात्र रोखू शकला नाही. एक धाव मात्र पूर्ण करतोय तो मात्र रोहन आणि दिवेश. धाव फलकावरती धावा लागतात त्या मात्र 9. दुसरे षटक चालू आहे. दुसऱ्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा घनश्याम पुन्हा एकदा टॅप केला. इथे मात्र नक्कीच एक धाव मिळेल. धावा घेतल्या जात आहेत. धावा होणं खूप महत्त्वाचं आहे या फॉर्मॅटमध्ये. एकेरी धावेला खूप महत्त्व आहे, वारंवार मी सांगतो. तसंच काहीसं करण्याचा प्रयत्न रोहन करतो, शूट करण्याचा प्रयत्न. इथे मात्र नक्कीच निर्धाव चेंडू जाईल. घनश्याम शिंदे उर्फ पप्पू पुन्हा एकदा सचिन प्रयत्न. इथे मात्र धावचूक होते का भया पंचाकडे दाद मागितले. पंच मात्र आपण उंचावून धरतायत, पंच बाद देत आहेत. इथे मात्र माघारी पडणार. कृपया पंचांशी वाद घालू नका. जो काही निर्णय असेल तो योग्यरित्या दिला जाईल. चला पंचांचा निर्णय हा शेवटी अंतिम मानला जातो. दापणगावची 10 धावा आपल्याला पाहायला मिळतात. गडी मात्र बाद होते तो दिवेश. 2 गडी बाद. 10 नवीन फलंदाज दीपल शाह. नवीन फलंदाज सुशांत. हो इथे पुन्हा एकदा एक संधी होती सुशांत, परंतु इथे नो बॉल मिळेल. 11 धावा धापल करतील आपल्याला दिसत आहेत. सुशांत पुन्हा एकदा सज्ज होतोय. इनसाइड घेऊन नक्कीच इथे पाहूया निर्णय.
धन्यवाद सायलीला बेट्स, खूप सुंदर असं गीत वाजवलं आपण त्याबद्दल. आणखी एक होतोय मयूर येतोय, नवीन फलंदाज यश मिळतंय ते मात्र सुशांतला. बॅटीची कट घेऊन मात्र बॉक्स बाहेर चेंडू जातोय आणि बाद होतोय. तो फलंदाज रोहन सुशांत सज्ज होते मयूरसाठी. ऑप्शन बाहेरचा अतिवेगात टाकलेला हा चेंडू निधाव चेंडू जातोय. आता मात्र दीपक एक अनुभवी खेळाडू सहकार्याला नक्कीच काहीतरी कानमंत्र देतील. कशा पद्धतीने याची गोलंदाजी खेळायला हवी सुशांतची. सुशांत कशा पद्धतीने गोलंदाजी टाकतो. या पुढचा चेंडू सुशांत यांचा. मयूर यांना शूट करण्याचा प्रयत्न आहे, ते संधी होती आणि ती मात्र सोडली जाते. पुढे जाऊन सरसावून खेळण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू मात्र जातो निर्धाव. सुशांत यांची भेदक अशी गोलंदाजी पाहायला मिळते. 9th लेंथ वरती अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय तो सुशांत. मयूर डापरपती धावा लागतात त्या मात्र 11. चांगला फटका इथे मात्र पॉईंटच्या दिशेने खेळून काढलाय. तो मात्र मयूरने एक धाव मात्र नक्की मिळेल. एका धावेला धापकावरती धावा लागतील त्या 12. अशीच एक एक धाव घ्यावी लागेल, परंतु ही धाव सुद्धा गोलंदाजाला रोखावी लागेल. क्षेत्ररक्षकांना धावा रोखाव्या लागतील. पुन्हा एकदा चांगला 2 षटकांच्या मधून चांगलं क्रिकेट पाहायला मिळतंय. दोन्ही क्षेत्ररक्षक मधून एक धाव घेतोय. धावपणावरती धावा लागतील त्या मात्र 13. धावा धावपणावरती लागत आहेत. पुन्हा एकदा चूक. सुशांतने पाहिलं की स्क्वेअर करतोय तर थोडीशी चेंडूला उसळी दिली. चेंडू उंच उडाला. स्क्वेअर करण्याच्या नादात बॅटीची कड घेतली आणि थर्डमॅनच्या दिशेने बॉक्सच्या बाहेर चेंडू जातोय आणि मयूरला मात्र माघारी परतावा लागला. आता मात्र दीपल हा मात्र आणखी एक फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. अपेक्षा आहे संघाच्या दीपलकडून जास्तीत जास्त धावा करण्याच्या हव्या. धावपणावरती धावा लागतात त्या मात्र 13. स्ट्राईकला दीपल नाव स्ट्राईकला पराग आणि गोलंदाज येतो तो मात्र शुभम. शुभम चौथ्या षटक टाकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होते. स्ट्राईकला दीपल, नॉन स्ट्राईकला तो पराग. हो क्लीन बॉल, वाडा बॉल. धन्यवाद सायलीला बेट्स बांधव. पुन्हा एकदा जल्लोष आपण अंदाज संपूर्ण अंतिम फेरीमध्ये. शुभम पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होते. यश मिळते. अफलातून चेंडू टाकला होता अप्रतिम. इथे मात्र शीर्ष फटका पाहायला मिळतोय. फलंदाज अमन एक धाव मिळते. धावपणावरती धावा लागते त्या मात्र 14 धावा धावपणावरती लागतात. शुभम पुन्हा एकदा
गोलंदाजी करतो, त्याच पद्धतीने शुभम चांगली फलंदाजी सुद्धा करतो. इथे मात्र अमन नेक्स्ट आहेत, नक्कीच वाईड असेल, एक धाव मात्र नक्की मिळेल, धावफलक वाढेल, धावफलकावरती धावा लागते त्या मात्र 15. पंचाकडे दाद मागितले त्या पीठ फेटायला लावला जातोय, एक धाव मात्र पूर्ण करतोय अति वेगात तो मात्र पराग आणि अमन. धावफलकावरती धावा लागते त्या मात्र 16-17. धावा धावफलकावरती लागत आहेत. तिसरा पंचांकडे रिफर केलेला आहे, पाहूया. पंचाचा निर्णय, थर्ड पंचाचा निर्णय. धावफलकावरती धावा लागण्याच्या मात्र 17-70. लॉस ऑफ 5 विकेट्स. शुभम पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाजी करण्यासाठी. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला आहे, इथे मात्र यष्टीचित धावचित करण्याचा प्रयत्न. धावफलकावरती 18 धावा लागत आहेत. चांगलं यष्टीरक्षणाचं काम, चांगलं यष्टीरक्षण पाहायला मिळालं आपल्याला इथे. दक्षिण अंधेरी संघाने नाणेफेकीचा गोल जिंकला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. फलंदाजी करताना आतापर्यंत 18 धावा केलेल्या आहेत. अंतिम 2 चेंडू शिल्लक. या 2 चेंडूवरती पाहूया एकेरी दुहेरी चौकार की शुभम लेखाव चेंडू टाकतोय की गडी बाद करतोय हे आपण पाहणार आहोत. पुन्हा चेंडू पुन्हा एकदा वन टू गो. चला अखेरचा चेंडू या इनिंगचा पाहूया. या इनिंगमध्ये किती धावा करतात. शेवटचा चेंडू शुभम टाकण्यासाठी सज्ज होते. मात्र झोल सुटतोय, एक धाव मात्र पूर्ण करतोय आणि
आपले आभार. जाऊया 4 षटकांमध्ये 20 धावा केल्या जिंकण्यासाठी हव्या त्या 21 धावांची गरज आणि फक्त 4 षटकांसाठी मी घेऊन जातो आपल्याला सागर मोरे यांच्याकडे. धन्यवाद. धन्यवाद बजरंग सर. स्वागत आहे सर्वांचं. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. SP ग्रुप यांच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे 8वं पर्व या क्रीडा स्पर्धेचं ठाणेमध्ये आपण आहोत. ठाणे म्हटलं तर क्रिकेट, ठाणे म्हटलं तर दहीहंडी, ठाणे म्हटलं तर कबड्डी. या ठाण्यातून अगदी दहीहंडीचं देखील एक वेगळाच भाग पाहिला गेला. संपूर्ण महाराष्ट्र तर दहीहंडी कुठे साजरी केली असेल ते या ठाण्यामध्ये केली गेली आहे आणि उंच उंच आपण दहीहंडी पाहिली गेली आहे. ती देखील एक ठाण्याची ओळख आहे आणि आज SP चषक देखील दुपारी चषक देखील ठाण्यामध्ये पाहिलं गेलं. अंडरआर्म क्रिकेट या ठाणे परिसरातून चांगलं खेळलं जातं आणि दिघे साहेबांच्या स्मरणार्थ आनंद दिघे चषक देखील दरवर्षीप्रमाणे अगदी खूप वर्ष मुंबई साऊथ मुंबईत देखील खेळाडू या परिसरात खेळताना पाहिले गेले आणि एक वेगळाच भाग राहिला गेला. टॅपचं क्रिकेट या ठाण्यामध्ये खूप चांगले खेळले गेले. खूप वर्षाचा इतिहास आहे आणि आज ठाणेकर देखील प्रत्येक क्षेत्रामध्ये खूप चांगली कामगिरी करत आहे. चांगलं आयोजन पाहायला मिळते आहे आणि काल पाहिला गेला. आज स्टेशन बाई जो तो आपल्या स्टेशनच्या नावासाठी खेळले. कोणी अंधेरी, कोणी विक्रोळी, कोणी मांडव, कोणी चेंबूर, कोणी आपण पाहिलं तर वरळी, अगदी अंधेरी, विरारोडचा देखील संघ पाहिला गेला. बरीचसाठी पराग शिंदे येत आहेत. फायनलची मॅच पहिल्या बॉलवर काय फटका खेळला गेलाय. ठाण्यात हा फटका खेळला नाही तर कधी पुढे खेळणार. जर टॅप जर बघायचं असेल तर ठाण्यात अगदी उंच उंच टॅप खेळणारे खेळाडू आहे आणि चांगलाच तो खेळ गेले. लोखंडे, चेंबूर लोखंडे माणसे खेळाडू आहेत. सर्व मान्यवर, सर्व SP ग्रुप, संजयजी पाटील, नंतर आमचे समीर मांजरेकर, सर्व त्यांचे मित्र परिवार. आज तो ग्रुप संपूर्ण मुंबईत आणि मुंबईच्या कानाकोपऱ्यात त्यांचे देखील अगदी टीम मेंबर्स पाहिले गेले. महिलांचे देखील संघ पाहिले गेले. काल महिला देखील इकडे इनॅक्शनमध्ये खेळल्या. अगदी त्याबरोबर देखील वेगळ्या अंदाजामध्ये त्यामध्ये कडक एक वेगळ्या स्टाईलने फटका खेळले गेले. अगदी अंडरआर्म क्रिकेट खेळायचे तुम्हाला असे ठोक आले पाहिजे. खूप क्रिटिकल खेळ आहे. कमी जागेमध्ये तुम्हाला आनंद देणारा खेळ आहे. कमी जागेमध्ये तुम्हाला ग्राउंड चूक खेळायचं आहे. छोटा बॉक्स आहे आणि त्यामध्ये तुम्हाला रन करायचे आहे. बसला गेला आहे. एक डॉट बॉल टार्गेट आहे. आपण पहिल्यांदा 21 रन करायचे आहेत. 21 रनचा पल्ला गाठायचा आहे. रॉयल चेंबूर त्यांच्या विरुद्ध कच्चिता 11 अंधेरी. अंधेरी चेंबूर अशी मॅच चालू आहे. लास्ट टाइम देखील अंधेरी संघ मला स्वतः फायनलला कुठेतरी पराभूत झाले होते. पण आता मात्र चॅम्पियनशिप एक फिरकी पटवून गेले 15-17 वर्ष अंडरआर्म क्रिकेट खूप चांगलं खेळले. पराग शिंदे बॉलिंगसाठी आणि अनुभव आहे. असं मग संघासाठी देखील खूप चांगले पहिल्या गोल फिरवलंय आणि आज हेच क्रिकेट आहे. आता क्रिकेटची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात पहिली गेली. अंडरआर्म क्रिकेट आहे मुंबई, ठाणे, पालघर, अंबरनाथ, कोकणात गेलं तरी रायगड, खेड, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, लांजा, गोवा परिसरात देखील अंडरआर्म क्रिकेट खूप चांगलं खेळलं जातं. मालवण तिकडे देखील अंडरआर्म क्रिकेट खूप वेगळ्या स्टाईलने खेळलं जातं. प्रत्येक विभागात वेगळं क्रिकेट आहे. तिकडे जाईल तिकडे वेगळ्या पद्धतीचे ग्राउंड असतात. स्पायडरमॅनने आले तिकडे आम्हाला काय बॉल अडवला काढा चांगला बॉल अडवला. प्रॉपर फिल्डिंग पाहिली गेली आहे. पाच बॉल झाले 3 रन झाले. पाहिलं तर घनश्याम शिंदे, पप्पू अंडरआर्म क्रिकेट अक्षरशः गाजवलं आहे आणि ही क्रीडा स्पर्धा खूप वर्ष खेळत आहे. चॅम्पियन सर्विस चॅम्पियन बघूयात कुठला स्टेशन माझी मारेल. काल पुढल्या गटामध्ये ठाणेकरांनी चांगली कामगिरी केली. अरमान पाकर ठाणे, शैलेश सुंदर सर ओंकार मला केला गेला तिकडे बंद चालू होती आणि पहिल्या ओव्हरचा खेळ आपण पाहिलं इकडे सौंद झालाय आणि अवघ्या 3 रन झाल्यात. 18 बॉलमध्ये 18 रन करायचे आहेत. रॉयल या संघाला SP ग्रुप आज मागच्या रविवारी देखील अगदी मेन चॅम्पियनशिप देखील एक चांगली क्रीडा स्पर्धा पाहिली गेली. मग दिवस आयोजन सर्व त्यांचे टीम मेंबर्स आज या क्रीडा स्पर्धेवर आपण पाहिलं तर लक्ष लावून आहे. संपूर्ण मॅनेजमेंट टीम देखील 2 दिवस काल देखील
कमी दिवस आयोजन पाहिलं गेलं आणि महिलांचे देखील संघ खेळले गेले. त्यानंतर सकाळी ओपन लॉट देखील आपण पाहिला. आज 16 संघ आजच्या दिवसात जवळपास 15वी मॅच आहे. सकाळी 10 वाजता आपण बरोबर या टुर्नामेंटला सुरुवात केली. त्यानंतर अगदी वरळीचे संघ पाहिले गेले, ठाण्याचे देखील 3 संघ पाहिले गेले. प्रत्येक विभागातून खेळाडू आज इकडे आले. वरळी, विरारोड विविध भागातून आले. कल्याण, डोंबिवली केला गेला. टॉप बॉल येतोय. मग लोखंडेच्या हातामध्ये बॉल दिला. तिचे चांगले खेळाडू आहेत आणि चांगली बॉलिंग या टुर्नामेंटमध्ये राहिली आहे. यामध्ये देखील टाकण्याचा प्रयत्न केला गेला आहे. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. 2 रन असणार आहे. बॉल टू बॉलची मॅच आहे. फायनल भागात कोण चॅम्पियन होईल शेवटची मॅच आजच्या दिवसातील आणि शेवटची इनिंग आहे. सर्वजण याचा आनंद घेत आहेत. संपूर्ण या परिसरातील त्यांचे नागरिक देखील त्यांनी देखील 2 दिवसीय क्रीडा स्पर्धेचा आनंद घेतला. त्याप्रमाणे पन्नास पाहिला गेला आणि मयूरचा बॉल अगदी त्या वेगाने आला. त्या वेगाने मात्र किपरच्या हातामध्ये गेला. इथे डॉट बॉल. सर्व आमचे डेकोरेटर, त्यानंतर सर्व आमची ऑफिशियल टीम त्यांनी देखील या क्रीडा स्पर्धेवर एक चांगलं कार्य केले गेले. बॉलिंगसाठी कुठल्या त्यामुळे स्ट्राईक केला. शुभम लोखंडे बॉल टू बॉल रन्स करायच्या. त्यामुळे ते बॉल झाले. फटका बसला गेला. चांगली बॉलिंग पाहायला मिळाली. कुठेतरी शिकवण्यासाठी त्यामुळे टप्पा जोरात टाकण्याचा प्रयत्न केला गेला. बॉलिंगसाठी पुण्याच्या मध्ये बॅटिंगसाठी हेनय कुमार इत्यादी रन पाहिले. आतापर्यंत 5 रन झाले. प्रयत्न केला गेला. बॉल मयूर शेवटचा बॉल आहे. प्रयत्न केला गेला. काय फिल्डिंग केली गेली आहे आणि चांगली फिल्डिंग. छोटा पॅकेट झाला. चांगला रनआउट मात्र इकडे मिळवला आहे. 16 रनची गरज आहे. 12 बॉलमध्ये 16 रन करायचे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं दिवेश पांडेच्या हातामध्ये बॉल दिला. 5 रन झाले.
शाबाश यार इंग्लिश शाबाश सोळा पाहिजे इंग्लिश बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर दिवेश स्ट्राईक घेतला त्यांच्यावरती ते बघतोय 12 बॉलमध्ये 16 रन करायचे ते 8च्या सरासरी मात्र कामगिरी करावी लागेल 8-9 रन प्रत्येक गोलमध्ये मात्र जमा करावे लागतील क्षमता आहे घनश्यामकडे देखील चांगली इनिंग खेळली आहे आणि अनुभव आहे पहिल्याच बॉलवरती आऊट झाले आणि इकडे आपण पाहिलं तर शाबाश रेकॉर्ड आहे लक्ष ठेव येना सागर को लेना होता एक काम कर बॅटिंगसाठी आपण परत करण सोडा येतात आशिषभाई तिवारी 2024 से 8वां वर्ल्ड कप चॅम्पियन होईल स्टेशन वाईज फॉर्मॅटमध्ये देखील एक भव्य दिवस आयोजन यामध्ये देखील एक कडक फटका पाहिला गेला बॉल मात्र थांबणार नाहीये पण काय फिल्डिंग गेली अमान तिकडे होते आणि अमानने का बॉल अडवलाय क्लास फिल्डिंग आवडली सगळ्या टाळ्या वाजवल्या अमान साडी आपल्यातून फिल्डिंग पाहिली गेली आहे क्लास ही बॉल असं सर्वांना वाटतं की निघून गेला की काय पण अमानने अगदी चूक लावून तिकडे एफर्ट्स दाखवले कुठल्याही क्षेत्रात मात्र तुम्ही एफर्ट्स दाखवले तुम्हाला फळ जरूर मिळेल आणि ते एफर्ट्स मात्र इकडे दाखवले लक्ष दे स्टेपवर आपण देखील मात्र थांबून घेण्याचा प्रयत्न केला गेला येईल आपण पाहिलं इकडे डॉट बॉल शाबाश शाबाश यार गोल शाबाश गोल बॉलिंगसाठी आपण पाहिलं दिवेश त्यामध्ये देखील चेक आउट झाले आणि जवळपास ही मॅच आपण पाहिलं तर कक्षिता जेवण अंधेरी संघ मात्र कुठेतरी हळूहळू पकड निर्माण करते फायनलची मॅच आपण पाहिलं तर टीम रुई ऑइल संघ मात्र कुठेतरी डगमगतीये 6 रन झाले डबल हो गया न्यू बॅटर राजेश प्रजापती येत आहेत देखील सिंगल करण्याचा प्रयत्न केला गेला आहे 1 रन तिकडे मिळेल चांगली ओव्हर पाहायला मिळते दिवेशच्या माध्यमातून आतापर्यंत 1 रन बॉलिंग केली आहे स्कोर थांबून ठेवला आहे काही क्षण शिल्लक आहेत मात्र 1-2 फॉर्मॅटमध्ये चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं आणि परिसरातील आपण पाहतो छोटे आयोजनाचा एसपी ग्रुप आशिषभाई तिवारी चषक याबरोबर एक चांगला प्रहारी फटका पण अमान मात्र आज थांबायला तयार नाहीये फिल्डिंग केली गेली आहे सर्व बॉलवर मात्र चांगले एफर्ट्स केले गेले बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर सागर येत आहेत शेवटची 6 बॉल आणि 5 मध्ये जिंकण्याकरिता आपण पाहिलं तब्बल 6 बॉल 13 रनची गरज आहे राजांकडे क्षमता आहे कारण त्यासाठी ओळखली जातात आणि मोठमोठी स्ट्रोक खेळणी राजांची ओळख आहे बॉल अगदी ऑपोजिट डबल केला गेला आहे नो बॉल
न्यू बॅटर प्रतीक येत आहेत बोल सागरी सागर बस पुढे देखील आपण पाहिलं तर वाईट आणि बदले सागरी सिंगल करून चालणार नाही मोठ्या स्टोकची गरज आहे मॅच जिंकण्याकरिता टीम जर रुई रॉयल संघाला मॅच जिंकायची तर मात्र मोठे स्टोक खेळावे लागतील आपण देखील आपण पाहिलं तर पॉईंट बॉल मॅच अजूनही संपलेली नाहीये तीन बॉल मध्ये 8 रनची गरज आहे इथे देखील फटका बसला गेला आहे पहिला सोडवायला गेला बॅटरला दोन बॉल मध्ये 8 रन करायचे आहेत चौक बॉलमध्ये एक चौकार लगावेल का सर एक बाउंड्री आली तर एक बॉल 4 देखील बघायला मजा येईल या बॉलवर अगदी मोठा स्ट्रोक खेळले गेले फटका बसलाय आणि बॉक्स आउटच्या रूपमध्ये मैदान सोडावं लागेल लास्ट इयर देखील फायनल सगळं खेळला होता अंधेरी संघाने याही वर्षी देखील फायनल लास्ट इयर फायनल पराभूत झाले होते पण याही वर्षी आपण पाहिलं तर अगदी विजेच्या दिशेने जात असताना आशिषभाई तिवारी चेष्टावर मात्र नाव कोरलं गेलंय